हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इंग्लिश विथ अ रे ऑफ होप. फ्रेंड्स, रोज बोलली जाणारी इंग्रजी वाक्य. लेट्स डू इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिस. फ्रेंड्स, आजही परत मी तुमच्यासाठी नवीन सेंटेन्सेस घेऊन आलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मी एकही शब्द बोललो नाही. I didn't say a word. I didn't say a word. मी पण, me too. मी पण, me too. पटकन निघून जाशील. Will you leave quickly? Will you leave quickly? Leave म्हणजे सोडून जाणे, निघून जाणे. नेक्स्ट, आम्ही ते हाताळू शकतो. We can tackle it. We can tackle it. मी खाली उतरलो. I got down. I got down. मला तुमची वृत्ती आणि वागणूक आवडते. I like your attitude and behavior. I like your attitude and behavior. ते इथे का आहेत? Why are they here? Why are they here? ते समजण्यास स्पष्ट होते. It was crystal clear. It was crystal clear. मला सोबत घेऊन जा. Take me along with you. Take me along with you. प्रत्येकजण मजा करत आहे. Everyone is having fun. Everyone is having fun. Next. त्याला आत पाठव. Send him in. Send him in. मी तुला माफ केले आहे. I have forgiven you. I have forgiven you. फ्रेंड्स, व्हिडिओ जर यूजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. नेक्स्ट, तुझ्याशी बोलून छान वाटलं. It was nice talking you. It was nice talking you. तुझ्याशी भेटून छान वाटले. It was nice meeting you. It was nice meeting you. Nice to meet you असं म्हणण्याऐवजी ही सेंटेन्सेस तुम्ही यूज करू शकता. नेक्स्ट, मी घरी कसे जाऊ शकतो? हाऊ कॅन आय गो होम? हाऊ कॅन आय गो होम? तुम्हाला भावना नाहीत. यू डोंट हॅव इमोशन्स. यू डोंट हॅव इमोशन्स. व्यत्यय आणू नका. डोंट इंटरप्ट. डोंट इंटरप्ट. इथे बघ. टेक अ लुक. टेक अ लुक. हे काय आहे? व्हॉट इज इट? व्हॉट इज इट? माझे हात बांधले. माय हँड्स टाईड. माय हँड्स टाईड. हे कोणी केले? हू डीड इट? हू डीड इट? तू एक विनोद बनला आहेस. यू हॅव बिकम अ जोक. यू हॅव बिकम अ जोक. माझ्याकडे बघू नकोस. डोंट स्टेरिंग ॲट मी. डोंट स्टेरिंग ॲट मी. तू मला का लक्ष करत आहेस? वाय आर यू टार्गेटिंग मी? वाय आर यू टार्गेटिंग मी? तुम्ही आम्हाला का लक्ष करत आहात? वाय आर यू टार्गेटिंग अस? वाय आर यू टार्गेटिंग अस? काय बरोबर आहे हे तुम्हाला माहीत आहे. यू नो व्हॉट इज राईट. यू नो व्हॉट इज राईट. मला वाटते की मी फार काही करू शकत नाही. आय थिंक आय कॅन डू मच. आय थिंक आय कॅन डू मच. नेक्स्ट, तुला माझी योजना माहीत आहे. यू नो माय प्लॅन. यू नो माय प्लॅन. आपण ही संधी गमावू नये. वी शुडंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. वी शुडंट मिस दिस अपॉर्च्युनिटी. ते तुमचे नुकसान आहे. इट इज युअर लॉस. इट इज युअर लॉस. मी थांबलो आहे. आय हॅव स्टॉप्ड. आय हॅव स्टॉप्ड. तू नीट जेवत नाहीस का? आरंट यू इटिंग प्रॉपरली? आरंट यू इटिंग प्रॉपरली. हे ताट ठेव. पुट दिस प्लेट. नेक्स्ट, मी तुझे ऐकत आहे. आय एम हिअरिंग यू.
आय ॲम हिअरिंग यू. मी तुला विचारत आहे. आय ॲम आस्किंग यू. आय ॲम आस्किंग यू. तो धावू लागला. ही स्टार्टेड रनिंग. ही स्टार्टेड रनिंग. ती रडायला लागली. शी स्टार्टेड क्राईंग. शी स्टार्टेड क्राईंग. फ्रेंड्स, ही दोन्ही वाक्य सिंपल पास्ट टेन्सची आहे, म्हणजेच साध्या भूतकाळातील वाक्य आहे. कारण सब्जेक्ट नंतर स्टार्टेड हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आता सिंपल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. नेक्स्ट, तुला पश्चाताप होईल. यू विल रिग्रेट इट. यू विल रिग्रेट इट. ती काय म्हणाली ते तू ऐकलेस का? डिड यू हिअर व्हॉट शी सेड? डिड यू हिअर व्हॉट शी सेड? तुम्ही त्याचे लाड करता. यू पॅम्पर हिम. यू पॅम्पर हिम. तू त्याचे लाड केलेस. यू पॅम्पर्ड हिम. यू पॅम्पर्ड हिम. फ्रेंड्स, पहिलं वाक्य हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, म्हणजेच साध्या वर्तमान काळातलं आहे. कारण सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरलेलं आहे. आणि दुसरं वाक्य हे सिंपल पास्ट टेन्सचं आहे, म्हणजे साध्या भूतकाळाचं, कारण की सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरं रूप वापरलेलं आहे. नेक्स्ट, मनावर घेऊ नका. डोंट टेक इट टू हार्ट. डोंट टेक इट टू हार्ट. तुम्हाला उशीर का झाला? व्हाय आर यू लेट? व्हाय आर यू लेट? कोणालाही विचारू नका. डोंट आस्क एनीवन. डोंट आस्क एनीवन. तू फुले का विकत घेतलीस? व्हाय डिड यू बाय फ्लावर्स? व्हाय डिड यू बाय फ्लावर्स? नेक्स्ट, मी काहीही केले नाही. आय डीड नथिंग. आय डीड नथिंग. मी त्यावर विश्वास ठेवू नये. आय शुडंट बिलीव्ह इट. आय शुडंट बिलीव्ह इट. मला वाटले मी बोलावे. आय थॉट आय शुड स्पीक. आय थॉट आय शुड स्पीक. ती वर पाहत आहे. शी इज लुकिंग अप. शी इज लुकिंग अप. ती वर बघत होती. शी वॉज लुकिंग अप. शी वॉज लुकिंग अप. मला ते पूर्णपणे स्पष्ट करू द्या. लेट मी मेक इट ॲब्सोल्युटली क्लिअर. लेट मी मेक इट ॲब्सोल्युटली क्लिअर. तो घाबरला. ही वॉज फ्रायटन्ड. ही वॉज फ्रायटन्ड. मला माहिती आहे की मी एकटा नाही. आय नो दॅट आय एम नॉट अलोन. आय नो दॅट आय एम नॉट अलोन. ती तिच्या बहिणीशी बोलत आहे. शी इज टॉकिंग टू हर सिस्टर. शी इज टॉकिंग टू हर सिस्टर. आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत. वी ऑलवेज स्टँड विथ यू. वी ऑलवेज स्टँड विथ यू. असे करू नका, ते चांगले नाही. डोंट डू दॅट. इट्स नॉट नाईस. डोंट डू दॅट. इट्स नॉट नाईस. मला काही पैसे द्या. गिव मी सम मनी. गिव मी सम मनी. ती स्वीकारू शकत नाही. शी कांट एक्सेप्ट इट. शी कांट एक्सेप्ट इट. मी काहीतरी नवीन शिकलो. आय लर्न्ड समथिंग न्यू. आय लर्न्ड समथिंग न्यू. फ्रेंड्स, आय होप तुम्हीसुद्धा या व्हिडिओपासून काहीतरी नवीन शिकतच असाल. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. नेक्स्ट, मला छान वाटत आहे. मला छान वाटत आहे. आय एम फीलिंग नाईस. आय एम फीलिंग नाईस. तुझी माझ्याशी त्या आवाजात बोलण्याची हिंमत कशी झाली? तुझी माझ्याशी त्या आवाजात बोलण्याची हिंमत कशी झाली? हाऊ डेअर यू स्पीक टू मी इन दॅट टोन. हाऊ डेअर यू स्पीक टू मी इन दॅट टोन. फ्रेंड्स, वाक्य मोठं जरी असलं तरी आपण हे वाक्य आपल्या डे टू डे लाईफमध्ये नक्की यूज करतो. आणि म्हणून प्रॅक्टिस केली तर सहज तुम्ही हे वाक्य बोलू शकता. नेक्स्ट, तुझ्या बहिणीशी चांगले वाग. बी नाईस टू युअर सिस्टर. बी नाईस टू युअर सिस्टर. आता तुझ्या भावाशी चांगले वाग. कसं होईल? बी नाईस टू युअर ब्रदर. बी नाईस टू युअर ब्रदर. मी तुझी वाट पाहत होतो. आय वॉज वेटिंग फॉर यू. आय वॉज वेटिंग फॉर यू. तुम्ही कसे आहात? हाऊ आर यू डुईंग.
हाऊ आर यू डुईंग? तुला क्रिकेट आवडते का? डू यू लाईक क्रिकेट? डू यू लाईक क्रिकेट? फ्रेंड्स, ही सेंटेन्सेस तुम्ही नोट डाऊन करून सिच्युएशननुसार तुमच्या डे टू डे लाईफमध्ये सहज यूज करू शकता. ते येत होते का? वर दे कमिंग? वर दे कमिंग? नेक्स्ट, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळता का? डू यू प्ले क्रिकेट विथ युअर फ्रेंड्स? डू यू प्ले क्रिकेट विथ युअर फ्रेंड्स? तो बोलत होता. ही वॉज टॉकिंग. ही वॉज टॉकिंग. नेक्स्ट, त्याला स्पर्श करू नकोस. डोंट टच दॅट. डोंट टच दॅट. फ्रेंड्स, घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी अशी छोटी छोटी वाक्य आपण सहज यूज करू शकतो. नेक्स्ट, उठण्याची वेळ. उठण्याची वेळ झाली. टाईम टू वेकअप. टाईम टू वेकअप. जागे व्हा म्हणजे वेकअप. वेकअप. नेक्स्ट, नाश्ता तयार आहे. ब्रेकफास्ट इज रेडी. ब्रेकफास्ट इज रेडी. दुपारचे जेवण तयार आहे. लंच इज रेडी. लंच इज रेडी. आता संध्याकाळचे जेवण तयार आहे तर कसं होईल? डिनर इज रेडी. डिनर इज रेडी. नेक्स्ट, तुमची प्लेट रिकामी करा म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर पूर्ण जेवण संपवा. एम्प्टी युअर प्लेट. एम्प्टी युअर प्लेट. नेक्स्ट, तुझी प्लेट स्वच्छ कर. क्लीन युअर प्लेट. क्लीन युअर प्लेट. नेक्स्ट, तुम्ही सर्व खाल्ले पाहिजे. यू शूड हॅव इटन ऑल. यू शूड हॅव इटन ऑल. शूडचा अर्थ होतो पाहिजे. यू शूड गो. तुम्ही गेलं पाहिजे. नेक्स्ट, अन्न वाया घालवू नको. डोंट वेस्ट फूड. डोंट वेस्ट फूड. अन्नाशी खेळू नको. डोंट प्ले विथ युअर फूड. डोंट प्ले विथ युअर फूड. नेक्स्ट, मी नुकतेच कपडे धुतले आहे. आय हॅव जस्ट डन द लॉन्ड्री. आय हॅव जस्ट डन द लॉन्ड्री. फ्रेंड्स, हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातील आहे. नेक्स्ट, त्यांना लटकवण्यासाठी मदत करतोस म्हणजे कपडे वाळवण्यासाठी मदत करतोस. कॅन यू हेल्प मी टू हँग देम अप. कॅन यू हेल्प मी टू हँग देम अप. नेक्स्ट, मी आत्ता मोकळा आहे. आय एम फ्री नाव. आय एम फ्री नाव. मी तुम्हाला कपडे धुण्यास मदत करेन. आय विल हेल्प यू टू डू द लॉन्ड्री. आय विल हेल्प यू टू डू द लॉन्ड्री. मी तुला कपडे वाळवण्यात मदत करेन. आय विल हेल्प यू टू हँग अप द लॉन्ड्री. आय विल हेल्प यू टू हँग अप द लॉन्ड्री. नेक्स्ट, तू कपडे घड्या करू शकतोस. कॅन यू फोल्ड द क्लोथ्स. कॅन यू फोल्ड द क्लोथ्स. ती खरेदी करत आहे. शी इज डुईंग द शॉपिंग. शी इज डुईंग द शॉपिंग. आय थिंक शी इज डुईंग द शॉपिंग. नेक्स्ट, तू काय करत आहेस. व्हॉट आर यू डुईंग. व्हॉट आर यू डुईंग. मी कपडे फोल्ड करत आहे म्हणजेच मी कपड्यांच्या घड्या करत आहे. आय एम फोल्डिंग द क्लोथ्स. आय एम फोल्डिंग द क्लोथ्स. नेक्स्ट, तुम्ही माझ्या सूटला इस्त्री करू शकाल का. कॅन यू डू द आयरनिंग फॉर माय सूट्स. कॅन यू डू द आयरनिंग फॉर माय सूट्स. नेक्स्ट, मी आज दुपारी मोकळा आहे. आय एम फ्री दिस आफ्टरनून. आय एम फ्री दिस आफ्टरनून. नेक्स्ट, तुझी खोली इतकी गोंधळलेली म्हणजे अस्ताव्यस्त का आहे. व्हाय इज युअर रूम सो मेसी. व्हाय इज युअर रूम सो मेसी. मी ताबडतोब माझे बेड आवरत आहे. आय एम गोइंग टू मेक माय बेड राईट अवे. आय एम गोइंग टू मेक माय बेड राईट अवे. फ्रेंड्स, मुलांचा बेड म्हणा किंवा पुस्तके म्हणा नेहमी अस्ताव्यस्त असतात तेव्हा आपण ही सेंटेन्सेस यूज करू शकतो. नेक्स्ट, फक्त तुझा बेडच नाही तर संपूर्ण खोली देखील. नॉट ओन्ली युअर बेड बट ऑल्सो द होल रूम. नॉट ओन्ली युअर बेड बट ऑल्सो द होल रूम. फ्रेंड्स, नॉट ओन्ली बट ऑल्सो म्हणजे हेही आणि तेही. नेक्स्ट, म्हणजे ही इज नॉट ओन्ली इंटेलिजंट बट ऑल्सो ऑनेस्ट म्हणजेच तो हुशारच नाही तर प्रामाणिक देखील आहे म्हणजे दोन्ही गुण त्याच्यामध्ये आहे. नेक्स्ट,
आता तुला तुझी सर्व पुस्तके बुक सेल्फमध्ये ठेवावे लागतील. नाऊ यू हॅव टू पुट ऑल ऑफ युअर बुक्स इन द बुक सेल्फ. नाऊ यू हॅव टू पुट ऑल ऑफ युअर बुक्स इन द बुक सेल्फ. फ्रेंड्स, आय होप हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युजफुल ठरणार आहे. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन